नमस्कार मित्रांनो, मी निलेश गिरे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण काय केलंय, तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चं जे पुस्तक आहे त्यामधील प्रकरण क्रमांक 1 अनुवंशिकता आणि उत्क्रांती याला सुरुवात केलेली आहे। या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं की अनुवंशिकता संबंधित ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत ज्या तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला अनुवंशिकता म्हणजे काय हे समजण्यास जास्त अवघड जाणार नाही। त्या संकल्पनांचा आपण त्यामध्ये अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये जनुके म्हणजे काय पाहिलं होतं आपण, त्यानंतर म्हणजे जनुके म्हणजे तो काय डीएनएचा एक भाग असतो ते पाहिलं, नंतर डीएनए कशापासून बनलेला आहे ते पाहिलं, नंतर न्यूक्लियोटाइड म्हणजे काय पाहिलं, क्रोमॅटिन म्हणजे काय पाहिलंय, क्रोमॅटिड म्हणजे काय पाहिलंय। या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपण काय केलेला आहे त्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे। जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर त्या लेक्चरची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी तो व्हिडिओ पाहू शकता आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पहा, आपण काय करणार आहोत, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फक्त त्या संकल्पनांचा अभ्यास केला। आजच्या लेक्चरमध्ये आपण मुख्य प्रकरणाला सुरुवात करत आहोत। तर सर्वात अगोदर आपण सुरुवात करणार आहोत अनुवंशिकतेपासून। आपण त्या अगोदर जे सर्वात अगोदर मी एक लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये आपण तुमचे जे काही 10 प्रकरणे आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2चे त्या संपूर्ण अभ्यासक्रमांचा एक संक्षिप्त आढावा घेतलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकरणात तुम्हाला काय शिकायचंय त्याचा आपण अभ्यास घेतलेला आहे किंवा अभ्यास केलेला आहे। तर त्यामध्ये अनुवंशिकता म्हणजे काय पाहत असताना मी तुम्हाला अनुवंशिकतेबद्दल माहिती दिलेली आहे। त्या पण लेक्चरची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। तर पहा मित्रांनो, अनुवंशिकता म्हणजे काय, अनुवंशिकता म्हणजे काय की तुम्ही बऱ्याच वेळा ऐकत असाल की तुम्ही काय करता की तुमच्या पॅरेंट पैकी म्हणजे तुमच्या आई किंवा वडिलांपैकी दोघांपैकी कोणा म्हणजे सेम दिसत असाल किंवा तुमचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत जसे की तुमचे डोळे असतील, तुमचे नाक असेल, तुमचे आई किंवा वडील दोघांपैकी कोणाला तरी जुळते असतील, म्हणजे काय की तुम्ही त्यांच्यासारखे दिसतात, म्हणजे त्यांच्यातील बरेच कॅरेक्टर काय येतं तुमच्यामध्ये आहेत। मग हे जे गुणधर्म येतं जे की तुमच्या पॅरेंट मध्ये येतं आणि तुमच्यामध्ये पण दिसत आहेत, हे असं का होतं? तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असतं की तुम्ही 2 भाऊ असतात तर 2 भाऊ पण काय होतात, दोघं सेम दिसतात, भाऊ बहीण पण काय होतात की बरेच तुमच्यातील गुणधर्म हे सारखे दिसतात। मग याला कोण कारणीभूत आहे? तर याला कारणीभूत आहे अनुवंशिकता। मग अनुवंशिकता म्हणजे काय? एका पिढीतील जैविक लक्षणं जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात। ही काय तुमच्या पुस्तकात दिलेली अनुवंशिकतेची सोपी व्याख्या आहे। मग काय, एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात। म्हणजे आता एक पिढीत म्हणजे एका कोणत्या तरी पिढीतील लक्षण असतात ना, जे जैविक लक्षण ते काय होतात पुढच्या पिढीत म्हणजे पुढच्या पिढीत जाण्याची प्रक्रिया आहे त्यालाच काय म्हणतात अनुवंशिकता। मग आता जैविक लक्षण म्हणजे काय? जैविक लक्षण म्हणजे काय बघा, जैविक लक्षण म्हणजे सजीवांमधील निरीक्षण करण्यायोग्य कोणतेही लक्षण। सजीवांमध्ये निरीक्षण करण्यायोग्य लक्षण म्हणजे काय? त्या सजीवाचा समजा केसाचा प्रकार कोणता आहे, सजीवाचे काही तुम्हाला माहिती, काहींचे आपल्यामध्ये मानवामध्ये जर पाहिलं तर काही लोकांचे जे केस आहेत ते कसे असतात, कुरळे असतात। आपण ते काय करू शकतो, निरीक्षण करू शकतो। म्हणजे जे निरीक्षण करण्यायोग्य लक्षण आहे त्यालाच काय म्हणतात, सजीवांमधील जैविक लक्षण। अजून काय उदाहरण घेता येईल, जसं की डोळ्याचा कलर कोणता आहे, हे पण काय झालं त्याचं एक जैविक लक्षण आहे। मग हे जे सजीवाचे लक्षण आहे ज्याचं आपण निरीक्षण करू शकतो किंवा आपण ते पाहू शकतो यालाच काय म्हणतात, जैविक लक्षण आहेत। मग अशी जी लक्षणं असतात ती काय होतात, एका पिढीतून पुढच्या पिढीत काय होतात, संक्रमित होतात। याच प्रक्रियेला काय म्हणतात, अनुवंशिकता। एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात म्हणजे काय, जसं तुम्ही पाहिलं असेल की समजा आपले आजी आजोबा आहेत, मग आजी आजोबांची लक्षणं काय झाले तर आपल्या आई वडिलांमध्ये संक्रमित झालेली आहेत। म्हणजे काय झालं, त्यांच्या पिढीतून त्यांच्या मुलांकडे आले म्हणजे पुढच्या पिढीत संक्रमित झाले। तसंच आपल्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते काय झाले, आपल्या पालकांकडनं म्हणजे आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे आलेले आहेत। म्हणजे हे काय झाले तर मागच्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे संक्रमित झालेत। आता हे जे लक्षण आहेत जसं की तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल डोळ्याचा कलर वगैरे, हे जे लक्षण आहेत हे काय होतात आपल्या कोणत्या तरी मागच्या पिढीशी काय असतात, आपले जुळते असतात किंवा सेम असतात। म्हणजे कशामुळे होतं, या अनुवंशिकतेमुळे। परंतु हे जे लक्षण आहेत हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात, परंतु याला घेऊन जाण्याचं काम कोण करतं, तर ते काम करतात जनुके। आता जनुके म्हणजे काय हे आपण बघा मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। मागचं लेक्चर खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये खूप या सर्व संकल्पना एकदम डिटेल्स मध्ये आपण काय केलं त्याचा अभ्यास केलेला आहे, ते लेक्चर पाहायला विसरू नका। तरी मी तुम्हाला सांगतो जनुके म्हणजे काय, डीएनए। डीएनए ची आपण चर्चा केली। डीएनए म्हणजे काय असतो, डीएनए म्हणजे काय बघा, डीएनए म्हणजे थोडक्यात एक मॅप असतो। मॅप म्हणजे काय, जसं की आपल्याला जर एखादं घर बांधायचं असेल
तर घर बांधण्यासाठी काय बनवतो आपण सगळ्यात अगोदर? घर, समजा हा काय तुम्हाला घर बांधायचंय आणि हा घराचा मॅप आहे. घर बांधत असताना सर्वात अगोदर आपल्याला मॅपची आवश्यकता असते. कारण का, जर मॅप बनवला नाही तर घर कसं बांधायचं आपण ठरवू शकत नाही. जर हा मॅप तुम्ही बनवला, समजा हा घराचा मॅप आहे, यामध्ये काय, हा जो मॅपचा हा पूर्ण घराचा मॅप आहे, यामध्ये हा जो भाग आहे त्याला मी 1 क्रमांक दिलाय. हा काय दर्शवतो की तुमच्या घराचा किचनचा नकाशा कसा असेल तो दाखवलाय. हा जो क्रमांक 2 आहे तो काय दर्शवतो की तुमच्या घरामध्ये बेडरूम बनवले जातील त्याचा नकाशा कसा असेल. म्हणजे तो काय, या मुख्य नकाशाचा तो एक भाग आहे जो की त्या घरातील विविध ज्या जागा किंवा विविध तुम्ही समजा बेडरूम वगैरे जे बनवणार आहेत ते कसं असेल त्याच्या नकाशाविषयी ही माहिती देते किंवा त्याच्या रचनेविषयी ही माहिती देते. हा क्रमांक 3 आहे, हा दाखवतोय की तुमचा हॉल कसा असेल. त्याचप्रमाणे म्हणजे जसं तुम्हाला घर बांधताना काय झालंय, नकाशाची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे काय नकाशा म्हणजे तो मॅप आहे, त्याप्रमाणे डीएनए हा काय असतो, त्या सजीवाचा मॅप असतो. म्हणजे त्या सजीवाची रचना कशी होईल या संबंधीची सर्व माहिती त्या डीएनए मध्ये दिलेली असते. समजा हा काय, आपण डीएनए ची रचना पाहिलेली बघा, हा डीएनएचा रेणू आहे. आपण पाहिलं होतं दुहेरी सर्पिलाकार अशी रचना असते, ज्यामध्ये हे दोन काय येतात, एक चेन काही पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आणि दुसरी पण काही दुसरी पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. पॉलीन्यूक्लियोटाइड चेन म्हणजे काय, अनेक न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन एक चेन बनलेले असते, त्याला पॉलीन्यूक्लियोटाइड्सची साखळी किंवा शृंखला असं म्हटलं जातं. अशा या 2 शृंखला काय येतात, एकमेकांभोवती लपटलेल्या असतात. हे आपण मागील लेक्चर मध्ये त्याचं प्रतिकृती डीएनएची प्रतिकृती पाहत असताना पाहिलेलं आहे. आता मग काय होतं, हा झाला डीएनए. या डीएनए कडे काय, त्या सजीवाबद्दलची संपूर्ण माहिती या डीएनए मध्ये दिलेली असते. म्हणजे त्या सजीवाची वाढ कशी होईल, त्या सजीवामध्ये पेशीची निर्मिती, त्या पेशींची वाढ आणि त्या सजीवाचे कार्य या संबंधीची सर्व माहिती या डीएनए कडे असते. मग काय, आता हा झाला डीएनए. आपल्याला पाहिजे की जनुके म्हणजे काय. जनुके म्हणजे काय, डीएनएचा एक असा खंड असतो, तो काय करतो, एखाद्या विशिष्ट प्रोटीन करता काय करत असतो, कोडिंग असते. प्रोटीन म्हणजे काय, प्रथिने. प्रथिने म्हणजे समजा आता हा काय झाला पूर्ण डीएनए. डीएनएचा हा एवढा एक खंड किंवा भाग म्हणजेच काय झाला, जनुके. हा जनुके हा दुसरा जनुके असेल, हा तिसरा जनुके असेल. मग काय होतं की जर समजा तुम्हाला माझ्यासारखाच दुसरा एक व्यक्ती बनवायचा आहे, की म्हणजे समजा माझ्यासारखा दुसरा निलेश गिरे बनवायचा, तर काय तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला मला बनवण्यासाठी माझा मॅप तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. माझा मॅप असणं आवश्यक आहे म्हणजे काय, माझा डीएनए तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कारण मला कसं बनवायचं ही संपूर्ण माहिती त्या डीएनए मध्ये आहे. मग मला काय करायचं तुम्हाला, की माझ्या डोळ्याचा रंग कसा असेल. तर समजा हा जो जनुके 1 आहे, मी त्याला 1 क्रमांक दिलाय, हा काय दाखवतो, मी फक्त एक उदाहरण दिलंय, तो काय करतो, तो दाखवतो की तुमच्या डोळ्याचा रंग कसा असेल. परत जनुके 2 काय दाखवतो, तुमच्या केसांचा प्रकार कसा असेल, म्हणजे तुमचे केस कुरळे असतील का अजून वेगळ्या प्रकारचे. आणि जनुके क्रमांक 3 समजा एक्झाम्पल मध्ये तुमच्या नाकाची रचना कशी असेल. म्हणजे या डीएनए मध्ये काय केलंय, या जे जीन आहेत म्हणजे त्याला म्हटलं जातं जनुके, या जनुकेमध्ये प्रत्येक जैविक लक्षणाविषयी माहिती आहे. आणि ती माहिती कोणाकडनं आलेली आहे, मागच्या पिढीकडनं आलेली आहे. म्हणजे हा जो तुमचा डीएनए याच्यामध्ये तुमच्या शरीराची रचना कशी असेल याची संपूर्ण माहिती या जनुकांच्या स्वरूपात आलेली असते. आणि ती माहिती कोणाकडनं आली, आपल्या मागच्या पिढीकडनं आपल्यामध्ये आलेली असते. त्यानुसार आपल्या शरीराची रचना केली जाते. मग हे झाले जनुके. जसं की हे जनुके मी जसं म्हटलं होतं घराचा मॅप आहे. आणि मग हे काय म्हटलं जातं आपण, हे घराचे जीन किंवा घराचे जनुके आहेत, जे काय दाखवत आहेत की किचनची रचना कशी असेल, हॉलची रचना कशी असेल, बेडरूमची. तसंच हा काय आपल्या संपूर्ण शरीराचा मॅप आहे. त्याच्यामधील हे जे भाग आहेत, जनुके म्हटलं जातं डीएनएच्या खंडाला, ते काय करतात की तुमचे वेगवेगळ्या शरीराचे जे लक्षणे ते कसे असतील त्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. हे झालं जनुकाबद्दल आणि आनुवंशिकतेची व्याख्या. मग ह्या जनुकाद्वारे काय केलंय, मागच्या पिढीतून आपलं लक्षण ते कशा प्रकारे असतील त्याबद्दलची माहिती काय केली मागच्या पिढीकडनं आपल्याकडे संक्रमित झालेली असते. यालाच म्हणतात आनुवंशिकता. अजून जनुकांचं काय कार्य असतं, म्हणजे आता काय जनुके काय करतायत, मागच्या पिढीतील जैविक लक्षणं आपल्यामध्ये घेऊन येण्याचं किंवा पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्याचं काम करतायत. अजून हे जे जनुके येतं यांच्याकडे आपल्या शरीराला प्रथिनांची गरज असते. कारण आपल्या शरीराच्या रचनेसाठी, तसंच आपल्याला माहिती आहे आपल्या शरीराला जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो कर्बोदके आपल्या शरीरामध्ये. पण जर कर्बोदके कमी पडले तर कधी कधी आपल्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा या प्रथिनांपासून मिळवली जाते. मग काय, हे जे जनुके असतात यांच्याकडे सांकेतिक कोड असतो. सांकेतिक कोड कशासाठी,
या जनुकाकडे सांकेतिक कोड असतो ज्याच्याद्वारे ते विशिष्ट प्रकारच्या प्रथिनाची निर्मिती केली जाते. म्हणजे एखादं कोणतं तरी विशिष्ट प्रथिनाची निर्मिती करण्यासाठी त्यांच्याकडे कोड असतो. तो कोड काय करतो, त्या कोडच्या मदतीने, त्या सांकेतिक कोडच्या मदतीने, म्हणजे त्यांच्याकडे ती माहिती असते कोडच्या स्वरूपात, सांकेतिक कोडच्या स्वरूपात, त्याच्या मदतीने काय केलं जातं, आपल्या शरीराला आवश्यक असणारी प्रथिनांची निर्मिती केली जाते. मग काय जनुके म्हणजे काय होतात, जनुके एका पिढीतील जैविक लक्षणं दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाण्याचं काम करतात आणि जनुकांकडे सांकेतिक कोड असतो ज्याद्वारे सजीवाला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची निर्मिती केली जाते. आणि हा सांकेतिक कोड हा विशिष्ट प्रथिनाकरता वेगवेगळा असतो किंवा विशिष्ट प्रथिनाकरता विशिष्ट असतो. हे झालं तुम्हाला जनुकाबद्दलची माहिती. आता हा सांकेतिक कोड काय असतो ते सर्व आपण सेंट्रल डॉग मध्ये तुम्हाला याच प्रकरणात शिकायचं आहे, त्यावेळेस आपण ते सगळं डिटेल्स मध्ये पाहूया. सध्या फक्त काय लक्षात ठेवायचं, एका पिढीतील जैविक लक्षणं जनुकाद्वारे कसे पुढे घेऊन जातात, म्हणजेच या डीएनए द्वारे, हा डीएनए जातो एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, म्हणजेच डीएनए मधील जे जनुके असतात त्या जनुकांकडे ते जैविक लक्षणाबद्दलची माहिती आपल्या मागच्या पिढीतून आपल्याकडे आलेली असते. हे झालं तुमचे आनुवंशिकतेचे व्याख्या. आता जैविक लक्षण म्हणजे आपण पाहिलं काय असतं की जे सजीवाची लक्षणं, जसे की केसाचा प्रकार कसा असेल, हातांची रचना कशी असेल, कानाची रचना कशी असेल, डोळ्याचा कलर कसा असेल, हे सर्व जे जैविक लक्षण आहेत ते. आता हे जे जैविक लक्षण आहेत बघा, बरेच सगळेचे सर्व म्हणजे जे सर्व जैविक लक्षण असतील ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत नाहीत. मग कोणते लक्षण संक्रमित होतात तर पहा, जैविक लक्षणाचे दोन प्रकार आहेत. एक आहे अधिकृत जैविक लक्षण आणि दुसरं आहे वारसाप्राप्त. वारसाप्राप्त जैविक लक्षण म्हणजे काय, जसे की डोळ्याचा कलर आहे किंवा डोळ्याचा रंग आहे, ते काय आपल्याला आपल्या घरामध्ये कोणाचा तरी समजा ब्राऊन डोळ्याचा कलर होता, तोच काय झाला, किंवा ब्लू निळा कलर होता, तोच काय झाला मागच्या पिढीकडनं कोणामध्ये तरी आला आणि आपल्याकडे आला, आपल्या पण डोळ्याचा रंग समजा काय ब्ल्यू झाला, तर हे काय झालं वारसाने प्राप्त, म्हणजे मागच्या पिढीकडनं आपल्याकडे आलं, हे झालं वारसाप्राप्त लक्षण. परंतु दुसरं काय अधिकृत लक्षण. अधिकृत लक्षण म्हणजे काय, आपल्या मागच्या पिढीकडनं ते आपल्याकडे आलेलं, जनुकाद्वारे आपल्याकडे आलेलं नसतं. ते काय केलेलं आहे, आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्या वातावरणाला जुळवण्यासाठी किंवा आपल्याला आवश्यक म्हणून आपण आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल केलेले असतात, जे लक्षणं आपण पुढच्या पिढीकडे पाठवू शकत नाहीत, त्याला म्हणतात अधिकृत लक्षणं. जसं जर समजा एखादा पैलवान काय, पैलवानाची तब्येत जास्त असते, मग पैलवानाचा मुलगा पैलवानच होतो का, नाही, का होत नाही. मग जर त्याची तब्येत जास्त असते तर, कारण ते जे लक्षण आहे त्यांनी त्याच्यात स्वतःचा काय केलंय, शरीराचा आकार वाढवलाय, हे त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या आयुष्य जगत असताना त्यांनी ते मिळवलंय, त्याला ते त्याच्या मागच्या पिढीकडनं आलेलं नाही. म्हणजे त्याच्या शरीराची रचना जाड करण्यासाठी आवश्यक असणारे जे लक्षण येतं हे त्याला त्याच्या मागच्या पिढीकडनं किंवा त्याबद्दलची जी माहिती आहे ती त्याला त्याच्या मागच्या पिढीकडनं त्याच्या शरीरामध्ये आलेली नाहीये, म्हणजे जनुकाद्वारे आलेली नाही, ते त्यांनी काय केलंय, स्वतः मिळवलेलं आहे. परंतु त्याच्यातील जे त्यांनी स्वतः मिळवलेले जे लक्षण आहेत ते त्याच्या पुढच्या पिढीमध्ये जात नाहीत, म्हणजे अशी लक्षणं असतात, त्याला म्हणतात अधिकृत लक्षणं. म्हणजे झाले जैविक लक्षणं म्हणजे काय आणि आनुवंशिकतेची व्याख्या. तर पहा, आनुवंशिकतेचा अभ्यास करण्याची गरज काय. आता मी काय म्हटलं, आनुवंशिकता म्हणजे लक्षणं जे एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जात आहेत. मग आपण काय करू शकतो, यामध्ये बरेच असे आजार असतात जे की आपण पाहिले असते, उदाहरणार्थ रातआंधळेपणा असतो, काही कॅन्सर असतात, कर्करोग वगैरे, ते काय होतात आपल्या मागच्या पिढीमध्ये कोणाला तरी झालेले असतात, आजोबा पंजोबा वगैरे, परंतु आपल्यामध्ये पण येण्याची त्याची शक्यता असते. म्हणजे असे आजार ते काय होतात, पिढ्यानपिढ्या पुढे ढकलत असतात किंवा जात असतात. मग आपण काय करू शकतो, जर आनुवंशिकतेचा अभ्यास केला तर आपण समजू शकतो की आजारामागचं कारण काय, हे कोणाला होत आहेत, मग नंतर आपल्यापर्यंत कसे आले, याचा अभ्यास करणं काय या आनुवंशिकतेमुळे शक्य झालेलं आहे. त्याला म्हणतात आनुवंशिक विकृती. मग जर आपण आनुवंशिकतेचा अभ्यास केला तर आपण काय करू शकतो, या आनुवंशिकतेच्या विकृतीला प्रतिबंध करू शकतो किंवा त्याच्यावरती आपण उपचार करू शकतो. म्हणजे आपल्या पुढच्या पिढींना हे आजार होऊ नये त्यासाठी आपण आवश्यक ते उपचार करू शकतो. म्हणजे आनुवंशिक विकृतीवरती आपण प्रतिबंध आणू शकतो. हा काय मुख्य फायदा आनुवंशिकतेचा अभ्यास करण्याचा. तर मित्रांनो, हे होतं तुमचं आनुवंशिकतेची व्याख्या आणि आनुवंशिकतेबद्दलची थोडक्यात माहिती. आता काय, ह्या आनुवंशिकतेचा प्रारंभ कसा झाला, म्हणजे ह्या आनुवंशिकतेला अभ्यास करायला सुरुवात कोणी केली, त्यानंतर असे विविध शास्त्रज्ञ आहेत त्यांचा या आनुवंशिकतेशी संबंध जोडलेला गेलेला आहे, त्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा मित्रांनो, यामध्ये सर्वात अगोदर येतात मग जॉर्ज मेंडल. यांनी काय केलं होतं, 1886 दरम्यान यांनी आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ लावलेला आहे किंवा प्रारंभ केलेला आहे. त्यांनी काय केलं,
की एका पिढीतील हे जे लक्षण आहेत हे नेमके दुसऱ्या पिढीत जातात कसे याच्यावरती त्यांचं संशोधन होतं. त्याच्यासाठी त्यांनी एका झाडावरती संशोधन केलंय, ज्याचं नाव आहे आपण वाटाण्याचं आपण झाड माहितीये. त्या वाटाण्याच्या झाडावरती त्यांनी काय केलं, विविध प्रयोग केले आणि त्यामध्ये त्यांनी शोधून काढलं की हे नेमके हे जे लक्षण आहेत हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात कसे. त्यावेळेस त्यांना समजलं की एका पिढीतील लक्षणं दुसऱ्या पिढीत वाहून येण्यासाठी कोणता तरी एक घटक आहे. त्यांनी फक्त त्याला फॅक्टर असं नाव दिलं. फॅक्टर म्हणजेच काही घटक समजा, म्हणजे त्यांना त्याला नाव नाही देता आलं. त्यांना माहित होतं की एक कोणता तरी घटक आहे, तो काय करतोय एका पिढीतील लक्षणं दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातो. पण त्यांनी तो जो घटक आहे ज्याला आता आपण जनुकी म्हणतो किंवा जीन असं म्हटलं जातं, हे त्यावेळेस त्यांना शोधता आलं नाही. फक्त त्यांना एवढंच सांगता आलं की कोणता तरी एक घटक किंवा फॅक्टर आहे, तो काय करतो एका पिढीतील लक्षणं दुसऱ्या पिढीत घेऊन जातो. त्याला नंतर आपण काय नाव दिलेलं आहे, जीन किंवा जनुकी. मग काय 1880 मध्ये जॉर्ज मेंडल यांनी आधुनिक आनुवंशिकतेचा प्रारंभ. त्यानंतर 1901 मध्ये ह्युगो द रिस हे जे सायंटिस्ट त्यांनी काय केलंय, उत्परिवर्तन सिद्धांत मांडला. त्याच्यामुळे काय कळलं की सजीवामध्ये जे अचानक काही बदल घडून येतात. उत्परिवर्तन सिद्धांत म्हणजे काय, आता हा आपण जो उत्परिवर्तन सिद्धांत आहे तो आपण याच प्रकरणामध्ये पुढे शिकणार आहोत. फक्त सध्या लक्षात ठेवा, तो कोणी सांगितलाय, ह्युगो द रिस. आणि उत्परिवर्तन नेमकं कशाला कारणीभूत असतं, काही काही सजीवामध्ये काहीतरी अचानक बदल होतात. म्हणजे काय होतं, समजा काही एखाद्याचं काय होतं, एखाद्याचं अपत्य जे ते काय असतं, अपंग वगैरे होऊ शकतं, परंतु त्यांचे वडील वगैरे म्हणजे पॅरेंट तर नसतात. मग असे काही बदल घडून येतात किंवा अजून वेगवेगळे जे बदल घडतात, जे की अचानक काहीतरी बदल घडतात. या बदलामागचं कारण काय हे कशामुळे, या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कशामुळे होतं, असे अचानक बदल कशामुळे घडतात, उत्परिवर्तन सिद्धांतामुळे. आता हा उत्परिवर्तन सिद्धांत आपण पुढे पाहणार आहोत. तर हे उत्परिवर्तन सिद्धांत कोणी सांगितलेला आहे, ह्युगो द रिस यांनी. त्यानंतर 1902 मध्ये वॉल्टर सटन यांनी काय केलं की नाकतोड्याच्या पेशीमध्ये त्यांनी पाहिलं की गुणसूत्र हे काय तर जोडीच्या स्वरूपात होते. म्हणजे त्यांनी त्या पेशीमध्ये पाहिलं की गुणसूत्र ते काय तर जोडीमध्ये. आपल्याला माहितीये गुणसूत्र म्हणजे काय, ते आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तरी तुम्हाला परत सांगतो, ज्या वेळेस पेशी विभाजनाला सुरुवात झालेली नसते, आपल्याला माहिती आपल्या शरीराची वाढ कशामुळे होते, कारण आपल्या शरीरामध्ये पेशींची संख्या वाढते. म्हणजे पेशी विभाजनाची क्रिया ही सतत चालू असते. एका पेशीपासून 2, 2 पासून 4 अशी पेशींची संख्या वाढत असते. ज्या वेळेस पेशी काय असतात, पेशी विभाजनाला सुरुवात होण्यापूर्वी ही पेशी, हा पेशीचा केंद्र, त्यामध्ये जो आपला डीएनए किंवा आपली जनुकीय सामग्री आहे ते काय अशी धाग्यासारखी पडलेली असते, जिला क्रोमॅटिन असं नाव दिलं जातं. तो काय असतो, आपला डीएनए तो असा धाग्यासारखा पडलेला असतो आणि तो काय एका प्रोटीन, एका प्रथिनाभोवती काय असा बांधलेला असतो. नंतर काय, जशी पेशी विभाजनाला सुरुवात होते त्यानंतर केंद्रकात ते काय होतात, असे रचले जातात. हा धागा अजून घन होतो आणि असं थोडक्यात असं क्रोमोसोम सारखं स्ट्रक्चर तयार करतो. त्याला असं गुणसूत्र असे म्हटलं जातात. हे काय होतं, कारण आपल्याला माहितीये पेशी विभाजनामध्ये काय करायचंय, एका पेशीपासून 2 पेशी तयार करायचं. मग एका पेशीकडे जेवढा डीएनए तेवढाच दुसऱ्या पेशीला पण हवाय. मग याची ती डीएनए ची संख्या काय करायची, आपल्याला डबल करायची. परंतु ही जी डीएनए ची संख्या जर आपल्याला डबल करायची असेल तर काय लागेल, हा केंद्रक तर आपला काय खूप छोटा आहे, त्या केंद्रकामध्ये हा डबल झालेला डीएनए बसू शकत नाही. म्हणून काय केलं तर हा जो डीएनए धाग्यासारखा पडलेला त्याची रचना, त्याला एका विशिष्ट रचनेमध्ये बांधलं जातं किंवा रचलं जातं, ज्याच्यामुळे तो त्या छोट्याशा केंद्रकामध्ये व्यवस्थित बसला जाऊ शकेल. मग त्याचे काय केलं, ते हा जो डीएनए तो नंतर काय होतो, आकुंचन व्हायला सुरुवात होते, शॉर्ट व्हायला सुरुवात होते आणि त्याचं रूपांतर अशा एका प्रतिकृती तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, क्रोमोझोम म्हणतो. मग तो अशा स्ट्रक्चर मध्ये त्या ठिकाणी त्याची रचना केली जाते. मग हे जे क्रोमोझोम असतात किंवा हे जे गुणसूत्र असतात हे पेशींमध्ये कधीही काय असतात, जोडींमध्ये असतात. हे सर्वात अगोदर कोणी शोधून काढलं, वॉल्टर सटन यांनी 1902 मध्ये. त्यांनी कोणाच्या पेशीमध्ये पाहिलं होतं, नाकतोड्याच्या पेशीमध्ये. कोणत्याही सजीवाच्या पेशीमध्ये हे जे गुणसूत्र आहेत हे काय असतात, जोडीच्या स्वरूपात असतात. त्यानंतर 1944 मध्ये ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकवर्थी आणि कॉलिन हे जे 3 शास्त्रज्ञ होते, यांनी काय केलं, हे शोधून काढलं की काही विषाणू वगळता इतर सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच आनुवंशिक सामग्री आहे. मित्रांनो, आनुवंशिक सामग्री म्हणजे काय हे आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलंय. आनुवंशिक सामग्री म्हणजे अशी सामग्री ज्यामध्ये त्या सजीवाबद्दलची संपूर्ण माहिती मागच्या पिढीकडनं आलेली असते. आपल्यामध्ये काय, डीएनए ही काय आनुवंशिक सामग्री, कारण आपल्याबद्दलची संपूर्ण माहिती काय आपल्या डीएनए मध्ये आहे आणि ती माहिती आपल्याला आपल्या मागच्या पिढीकडनं आलेली आहे. मग काय, त्यांनी असं शोधून काढलं की काही विषाणू वगळले, काही जे व्हायरसेस असतात
त्यांना जर सोडलं, बाकी सगळ्यांमध्ये डीएनए हीच काय आनुवंशिक सामग्री आहे. म्हणजे त्या विषाणूंमध्ये काय आरएनए ही आनुवंशिक सामग्री आहे. आपण आरएनए डीएनए काय हे सर्व मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. ते काय दोन न्यूक्लिक आम्लाचे प्रकार आहेत, त्यामध्ये सजीवांची बद्दलची माहिती असते. ते झालं 1900 काढलं ओसवाल्ड एव्हरी यांनी. त्यानंतर 1961 मध्ये जॅकब अँड मोनार यांनी काय केलं, जीवाणूंच्या पेशीमध्ये प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया कशी होते याबद्दलची एक प्रतिकृती तयार केली. आणि त्यानंतर काय झालं की प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया कशी होती याबद्दलची माहिती संपूर्ण जगाला समजली. की म्हणजे आपण पाहिलं की प्रत्येक सजीवाला काय सजीवाच्या पेशीमध्ये प्रथिनाची निर्मिती केली जाते. मग या पेशीमध्ये प्रथिनांची निर्मिती कशी केली जाते याबद्दल सर्वात अगोदर 1961 मध्ये या दोन शास्त्रज्ञांनी काय केलंय, ती प्रतिकृती अगोदर त्यांनी जीवाणूंच्या पेशीमध्ये म्हणजे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियांच्या पेशीमध्ये अगोदर पाहिलं आणि शोध लावला की अशा प्रकारे प्रथिनांची निर्मिती होते. त्याबद्दलची एक प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे. तर मग हे ज्यावेळेस त्यांनी ती प्रतिकृती तयार केली त्यानंतर मग समजायला लागलं की काय आपला जो डीएनए, या डीएनए मध्ये काय असतात काहीतरी जनुकीय संकेत असतात. मी आताच तुम्हाला सांगितलं की जनुकीय संकेत म्हणजे काय, आपलं जे सगळे जनुके असतात त्यांच्याकडे एखादं विशिष्ट प्रकारचं प्रथिने तयार करण्यासाठी काय असतो, एक जनुकीय संकेत असतो जो की मागच्या पिढीकडनं आलेला असतो. आणि त्या जनुकीय संकेतानुसार ते काय करतात, ते प्रथिने तयार करण्याचं काम करत असतात. मग ही जी प्रतिकृती तयार झाली की प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया किंवा प्रथिने निर्मिती प्रक्रिया कशी होते, त्यावेळेस हे जे डीएनए मध्ये म्हणजे हे जे जनुकांकडे काय येतं, सगळे जनुकामध्ये असणारे हे जे संकेत आहेत, जनुकीय संकेत, डीएनए मधले जनुकीय संकेत म्हणजे जीनच्या किंवा जनुकाच्या स्वरूपात असणारे संकेत आहेत, ते संकेत उलगडण्यास माहिती किंवा उलगडण्यास सुरुवात झाली किंवा मदत झाली. कशामुळं, कारण प्रथिने त्याच्यापासून प्रथिने कसे तयार होतात याची प्रक्रिया किंवा प्रतिकृती या दोन शास्त्रज्ञांनी तयार केली होती. त्यामुळे समजलं की जनुकांकडे काहीतरी कोड असतो, सांकेतिक कोड असतो आणि त्याद्वारे प्रथिनांची निर्मिती केली जाते. 1900 जॅकब अँड मोनार यांनी. तर पहा मित्रांनो, हे काय तर आनुवंशिकतेशी संबंधी असणारे काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांचा तुम्हाला थोडक्यात परिचय इथं दिलेला आहे जो की तुमच्या पुस्तकात आहे. तर आपल्याला माहिती आहे हे जनुके काय करतात की जनुके आपल्याच पेशीतील जे आरएनए असतात त्या आरएनए, जनुके काय डीएनएचा भाग आहे. आता तुम्ही एक लक्षात घेतलं असेल की जनुके जरी एका पिढीतले जैविक लक्षणं दुसऱ्या पिढीत घेऊन जात असतील तर त्या जनुकांना वाहण्याचं कोण काम करतं, ते काय करतात, जनुके स्वतः काय करतात, जैविक लक्षणे घेऊन जातात. परंतु जनुकांना कोण घेऊन जातं, जनुकांना घेऊन जातात हे गुणसूत्रे. कारण आपण काय पाहतोय की ज्यावेळेस पेशी विभाजन होत असते त्यावेळेस डीएनए काय केला जातो, असा क्रोमोझोमच्या स्वरूपात रचला जातो. डीएनए हा क्रोमोझोम म्हणजे किंवा हा गुणसूत्र म्हणजेच काय डीएनए. परंतु यामध्ये काय असतात, अजून काही प्रोटीन असतात, त्यामध्ये प्रथिन असतात, ते काय करतात, त्या डीएनए ला बांधण्याचं काम किंवा पॅक करण्याचं काम करत असतात. म्हणजे गुणसूत्र म्हणजे काय असतात, प्रथिने आणि डीएनए. आणि हा डीएनए असा विशिष्ट रचनेमध्ये बांधलेला असतो किंवा पॅक केलेला असतो. मग या गुणसूत्रांच्या मार्फतच काय होतो, डीएनए दुसऱ्या पिढीत जातो. गुणसूत्रांच्या स्वरूपात काय होतो, डीएनए म्हणजे ज्यावेळेस हे जे गुणसूत्रांची जशी रचना आहे अशा रचनेचा ज्यावेळेस अशी रचना असेल त्याच वेळेस काय होतो, हा डीएनए दुसऱ्या पिढीकडे जातो. आणि म्हणजेच डीएनए जातो म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय असणार आहे ते जनुके. म्हणजेच एका पिढीतील जनुके दुसऱ्या पिढीत म्हणजे जनुके वाहण्याचं काम कोण करतं, तर गुणसूत्रे. आणि जैविक लक्षण वाहण्याचं काम करतात जनुके. हा काय गुणसूत्रे, जनुके, डीएनए यांच्यामधील फरक आणि संबंध आणि त्यांच्याशी रिलेटेड असणारी सर्व शास्त्रज्ञांची कामगिरी. तर आपल्याला काय माहितीये, हे जे जनुके काय करतात, आपले म्हणजे जनुके काय प्रत्येक पेशीमध्ये डीएनएचा भाग आहे. तर मग जनुके काय करतात, त्या पेशीचं जेवढं कार्य, प्रत्येक पेशीला काहीतरी कार्य असणार आहे स्वतःचं, त्या कार्यामध्ये आरएनएच्या मदतीने सहभाग घेत असतात. मग आरएनएच्या मदतीने सहभाग घेतात म्हणजे काय करतात, ते काय करतात, मी सांगितलं की जनुकाकडे काय एक विशिष्ट सांकेतिक कोड असतो, कशासाठी, कोणत्या तरी प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी. मग ते काय करतात, हे जे जनुके येतं स्वतःकडे असणाऱ्या कोड आणि विविध प्रकारचे जे आरएनए येतं त्या आरएनएच्या मदतीने काय करतात, त्या कोडचं रूपांतर त्या विशिष्ट प्रथिनामध्ये करतात आणि त्या पेशीला तिचं काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे प्रथिने किंवा विक्रिय निर्मिती करण्यास मदत करत असतात. म्हणून डीएनए काय करतो, आरएनएच्या मदतीने प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया करत असतो किंवा प्रथिने बनवतो. यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. यानंतर आपल्याला सेंट्रल डोग्मा विषयी चर्चा करायची. काय म्हटलं मी, डीएनए काय करतो, आरएनएच्या मदतीने प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करतो. डीएनए आरएनएच्या मदतीने म्हणजेच कोण, कारण डीएनए कडले जे जनुके आहेत त्याच्यामध्ये काय सांकेतिक कोड आहे, कशाबद्दल, प्रथिने बनवण्याबद्दल. म्हणून डीएनए काय करतो, आरएनएची मदत घेतो आणि त्या कोडनुसार ते प्रथिने बनवण्याचं काम करत असतो. यालाच म्हणतात सेंट्रल डोग्मा. तर हा जो सेंट्रल डोग्मा आहे तो काय बघा 3 टप्प्यामध्ये पूर्ण होत असतो.
त्याला म्हटलं जातं, एक मिनिट, तर पहा सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, डीएनए आरएनएच्या मदतीने प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करतो, याला सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. आपल्या सजीवाच्या काय प्रत्येक पेशीमध्ये सजीवाला आवश्यक असणारी प्रथिने बनवले जातात, यालाच काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा. त्यामध्ये ते जे प्रथिने बनवायचे, ते प्रथिने बनवण्यासाठी आवश्यक असणारा सांकेतिक कोड किंवा ती जी माहिती ती कोणाकडे असते, डीएनए कडील जनुकामध्ये असते. मग काय होतं, ही जी जनुकामधील जी माहिती आहे किंवा जो कोड आहे, तो कोड वाचला जातो आणि त्या कोड नुसार काय केलं जातं, ते प्रथिने बनवले जातात. हा कोड कोणासाठी असतो, मग प्रथिनांसाठी. आणि प्रथिने म्हणजे काय, अमिनो आम्लाची श्रृंखला. जसं आपण पाहिलं की काय, डीएनए हा 2 धाग्यापासून बनलेला आहे. या प्रत्येक धाग्याला काय म्हटलेलं आहे, पॉलीन्यूक्लियोटाइड श्रृंखला. पॉलीन्यूक्लियोटाइड श्रृंखला म्हणजे काय, यामध्ये काय झालंय, अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला जोडून त्याची एक श्रृंखला तयार झाली आहे, किंवा एक पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आणि दुसरी पॉलीन्यूक्लियोटाइड चेन, म्हणजे अनेक न्यूक्लियोटाइड एकत्र येऊन त्याची श्रृंखला बनली. तसंच प्रथिने म्हणजे काय असतात की अनेक अमिनो आम्ल, हे एक अमिनो आम्ल, त्याला दुसरा अमिनो आम्ल जोडला जाईल, तिसरा अमिनो आम्ल, अशा विशिष्ट अमिनो आम्लांची ती काय असते, चेन असते. तर असे मुख्यत्वे अमिनो आम्लांचे किती, तर 20 प्रकारचे अमिनो आम्ल हे आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात असतात. फक्त काय, त्या अमिनो आम्लांची काय, त्यांची पोझिशन किंवा त्यांची जागांची कशी असते, आदला बदल. जशी त्यांच्या जागांची आदला बदल असेल त्यानुसार काय असतं, ते प्रथिने वेगवेगळ्या स्वरूपाचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ते प्रथिने असतात. म्हणजेच आपण प्रथिनांची निर्मिती करतो, म्हणजेच काय करतो, आपण अमिनो आम्लाची एक साखळी तयार करत असतो. मग हे अमिनो आम्लाची जी श्रृंखला आहे ती तयार करण्यास लागणारा जो कोड आहे किंवा ती जी माहिती आहे ती कोणाकडे असते, या जनुकांकडे. म्हणजेच अमिनो आम्लाची विशिष्ट प्रकारची श्रृंखला बनवण्यासाठी लागणारा विशिष्ट सांकेतिक कोड हा एका विशिष्ट कोणत्या तरी जनुकाकडे असतो. मग याच्या मदतीने मग काय करतात, ते काय करतात, विविध प्रकारच्या आरएनएची मदत घेतात, तो कोड वाचला जातो आणि त्यानुसार ती अमिनो आम्लाची श्रृंखला किंवा प्रथिनांची निर्मिती आपल्या शरीरातील पेशींमध्ये केली जाते. मग यासाठी ते काय करतात, डीएनए काय करतो, 3 प्रकारच्या आरएनएची मदत घेतो. आता आरएनए म्हणजे काय, डीएनएची प्रतिकृती, आरएनएची प्रतिकृती आणि आरएनएचे प्रकार, याबद्दल आपण डिटेल्स मध्ये काय केलं आहे, मागच्याच लेक्चर मध्ये अभ्यास केलेला आहे. तरी पण बघा, आरएनए काय, 3 प्रकारचे आरएनए. मग ही जी प्रक्रिया आहे सेंट्रल डोग्मा, यासाठी 3 प्रकारचे आरएनए मदत करतात. एमआरएनए, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, प्रथिने निर्मितीची प्रक्रिया, एमआरएनए, आरआरएनए आणि टीआरएनए. मग ही जी सेंट्रल डोग्माची प्रक्रिया आहे ती काय होते, 3 टप्प्यामध्ये किंवा त्याचे 3 भाग पडतात. पहिल्यांदा प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण, या 3 टप्प्यामध्ये ही सेंट्रल डोग्माची किंवा प्रथिने निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होत असते. तर प्रतिलेखन मध्ये काय होतं, डीएनए पासून एमआरएनए तयार केला जातो. आता बघा, डीएनए कसा आहे, 2 धाग्याचा बनलेला आहे, तर आपल्याला माहिती आहे आरएनए कसा आहे, एका धाग्यापासून बनलेला आहे. मग काय केलं होतं, दुहेरी डीएनएचा जो धागा आहे त्याच्यापासून एकेरी एमआरएनएचा धागा तयार केला जातो. म्हणजेच काय केलं जातं की डीएनए कडील जनुकामध्ये जो कोड आहे, कशाबद्दल, किंवा जे सांकेतिक कोड आहे एखाद्या प्रथिने बनवण्यासाठी, तो कोड काय केला जातो, या एमआरएनए वरती कॉपी केला जातो किंवा या एमआरएनए कडे मेसेजच्या स्वरूपात तो कोड पाठवला जातो की ही माहिती काय करायची आपल्याला प्रथिने निर्मितीसाठी आहे, ती माहिती कोणाकडे दिली जाते, एमआरएनए कडे दिली जाते. मग डीएनए पासून ती माहिती की तो सांकेतिक कोड एमआरएनए कडे दिला जातो मेसेजच्या स्वरूपात, आणि त्यालाच काय म्हणतात, प्रतिलेखन. ही जी प्रतिलेखनाची प्रक्रिया आहे ही कुठं होत असते, केंद्रकामध्ये. आपल्या पेशीतील जे केंद्रक आहे तिथे या प्रतिलेखनाची प्रक्रिया पूर्ण होत असते. ही प्रतिलेखनाची प्रक्रिया आपण पूर्ण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित आकृतीसह किंवा डायग्राम सहित मी तुम्हाला समजून सांगाल की प्रतिलेखनाची प्रक्रिया कशी पूर्ण होते. सध्या फक्त काय लक्षात ठेवा की डीएनए पासून एमआरएनए तयार होणं म्हणजेच काय, प्रतिलेखन. त्यानंतर काय होतं, दुसरी भाषा, नंतर टप्पा. समजा ही काय पूर्ण सेंट्रल डोग्माची डायग्राम म्हणजे ओव्हरव्ह्यू आहे. कसा, डीएनए पासून एमआरएनए तयार होणे आणि एमआरएनए पासूनच काय, एमआरएनए कडे काय दिलेली माहिती दिलेली आहे प्रथिनासाठी, आणि त्या एमआरएनए वरील माहितीनुसार प्रथिने बनवणं. ही जी पूर्ण माहिती आहे यालाच काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा. त्यातील जी प्रतिलेखनाची प्रक्रिया आहे ती होते केंद्रकामध्ये, आणि जी भाषांतरणाची किंवा स्थानांतरणाची प्रक्रिया आहे ती कुठे होते, पेशीद्रवामध्ये. जर समजा ही पेशी आपली, तर केंद्रकामध्ये काय होतं, डीएनए पासून एमआरएनए तयार केला जातो, तो एमआरएनए नंतर इथं पेशीद्रवामध्ये येतो. हा काय असतो, तो पेशीद्रव किंवा जीवद्रव म्हटलं जातं. मग इथं काय असतो, रायबोझोम. आपल्याला माहिती आहे रायबोझोम
रायबोझोम मध्ये काय होत असते, प्रथिने संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण होत असते, त्यामुळे त्याला प्रोटीन फॅक्टरी असं पण म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी काय केलं तो mRNA कडे डीएनए प्रथिने बनवण्यासाठी जो कोड दिलाय किंवा जो मेसेज दिलाय तो वाचला जातो आणि त्यानुसार tRNA काय करतात ते, मग त्याच्याकडे काय mRNA कडे माहिती आहे, म्हणजे कशासाठी माहिती आहे, अमिनो आम्लांची कशा प्रकारची साखळी तयार करायची, म्हणजेच प्रथिन कसं तयार करायचं याच्याबद्दलची माहिती आहे. मग ते त्यानुसार त्या कोडनुसार जे अमिनो आम्ल जोडायचे ते लागणारे अमिनो आम्ल आणून देण्याचं काम tRNA करतात. आणि त्या अमिनो आम्लामध्ये जो बंध निर्माण आहे, कारण एक अमिनो आम्ल दुसऱ्याला बांधलं जायचंय, मग हे बांधण्यासाठी जे लागणारे जो बंध आहे त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणतात, ते बांधण्याचं काम कोण करत असतं, हा RNA करत असतो. हे सर्व फक्त तुम्हाला एक मी ओव्हरव्ह्यू दिलाय, आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्याला संपूर्ण डिटेल्स मध्ये प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण म्हणजे काय संपूर्ण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, हे होतं तुमचं सेंट्रल डॉग्मा बद्दलची माहिती. फक्त ते एकच लक्षात ठेवा, प्रथिने म्हणजे काय, अमिनो आम्लाची एक साखळी असते. म्हणजे प्रथिनामध्ये काय असतात, एकानंतर एक अमिनो आम्ल एकमेकाला बांधले गेलेले असतात. जसे पॉलिन्यूक्लियोटाइड चेन मध्ये अनेक न्यूक्लियोटाइड एकमेकाला बांधले गेलेले असतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं की आनुवंशिकता म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर आपण पाहिलं की आनुवंशिकतेसंबंधी काही शास्त्रज्ञांचा संबंध आहे, त्यांच्या अभ्यासाशी संबंधी ते शास्त्रज्ञ काय त्यांचा थोडक्यात परिचय इथे घेतला. त्यानंतर आपण सेंट्रल डॉग्माला सुरुवात केलेली आहे. आज फक्त आपण सेंट्रल डॉग्माचा थोडक्यात परिचय घेतला की सेंट्रल डॉग्मामध्ये कोणत्या कोणत्या प्रक्रिया पूर्ण होतात आणि कुठे होतात. आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, त्या प्रक्रिया एकदम डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. अगदी तुम्हाला समजेल अशा स्वरूपात मी डायग्रामने ते समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता या अगोदरचं मी जे लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये काय सर्व तुम्हाला एक मूलभूत संकल्पना आहे, ज्या जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला सेंट्रल डॉग्मा बघा हे तुमचं प्रकरण क्रमांक 1 आहे. एवढंच प्रकरण फक्त थोडंसं किचकट आहे तुमच्यासाठी, का कारण यामध्ये ज्या तुम्हाला संकल्पना शिकायच्या त्या थोड्याशा नवीन आहेत तुमच्यासाठी, ते शब्द वगैरे. फक्त जर तुम्ही समजून घेतलं तर अवघड असं काहीच नाही. त्यामुळं काय करा, अगोदर ते जे लेक्चर आहे ज्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली, तुम्ही ते लेक्चर अगोदर पाहून घ्या. त्यानंतर हे लेक्चर पहा, तुम्हाला सर्व समजण्यात अगदी सोपं जाईल. तर पहा, जर तुम्हाला हे लेक्चर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज इथेच थांबा. धन्यवाद.